पद्धतीचं जे काही एक समानतेचं वातावरण आहे अनुसूचित जातीमध्ये, जे 4 आमदारांनी वर्गीकरण व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने मातंग बांधवांना त्या जनतेला भडकविण्यात येते याच्यासाठी जबाबदार हे लोक आहे. मग ही कुणाची पिलावळ आहे? ही तिथे जाऊन हेगडेवारच्या दर्शनासाठी जातात. तिथून त्यांना आदेश येत असतो हेडक्वार्टर मधून आणि तो आदेश स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा स्वतःला पद मिळण्यासाठी मातंग बांधवांना ते वेठीस धरतात. जोपर्यंत मातंग बांधव त्यांचे हे षडयंत्र आणि त्या भूलतापाला जर बळी पडला तर मी सांगते फार मोठं नुकसान. म्हणजे अनुसूचित जातीमधला जो बौद्ध प्रवर्ग आहे तो मातंग बांधवांना घेऊन म्हणजे चालत आलेला आहे. त्यांना हा विचार पेरत आहे की बाबा रे बघा, हे जातीच्या भिंती आणि हे मनुवादाला पोषित असणारी व्यवस्था निर्माण करणारा हा निर्णय आहे, ज्याला तुम्ही बळी पडू नका. तरी सुद्धा अभ्यास कमी असल्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये जे 35,000 झालेले म्हणजे डाटानुसार 2022-23चा जो डाटा आहे त्याच्यानुसार जे बौद्ध बांधव मातंग बांधव जे बौद्ध झालेले ते त्यांना सांगतही आहे. परंतु त्यांना म्हणजे हे जे प्रतिनिधी आहे त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये एवढं खुळं भरून ठेवलेलं आहे की आता हे त्यांच्या, कारण आम्ही त्या दिवशी विधान परिषदेवरती जो आम्ही मोर्चा नेलाय आणि निवेदन दिलं संजय शिरसाट सरांना, त्याच्या साईडलाच वर्गीकरण व्हावं म्हणून ते निवेदन घेऊन आले होते. आम्हाला आश्चर्य, मी त्यांना समजावून सांगत आहे की ह्याचे परिणाम काय होणार आहे. आता तर तुम्ही 13% खेळत आहात, मग तर तुम्ही फक्त 1-2% खेळणार, लोकसंख्येनुसार ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्ही शून्यामध्येच खेळणार. मी त्यांना समजावून सांगितलं. आजच्या परिस्थितीमध्ये मॅडम खरं म्हणजे आता एक बोलण्याचा विषय आहे. जर आपण आता विचार केला, आज आपल्याला माहिती की या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 62,000 प्राथमिक शाळा त्या बंद होत आहेत. शिक्षण सगळं खासगी झालेलं आहे. नोकरी भरती तर टोटल थांबलेली आहे. मग आता हे आरक्षण, रिझर्वेशन किंवा वेगळं अबकडं हे कशाच्या अनुषंगाने मागतात आणि हे मिळाल्यानंतर कुठे भरती होणार आहे, कुठे शिक्षणाच्या संधी राहणार आहे, म्हणजे विचार करण्यासारखं आहे. तुमचा ना याच्या आधी जो एक प्रश्न होता म्हणजे विकास झालेला असं एकाच जातीवरती आरोप करण्यात येतो अशा पद्धतीने, तर विकास हा फक्त काही आरक्षणामुळे झालेला नाही, त्याला अनेक घटक जबाबदार आहे. ठीक आहे, आरक्षणाचा अर्थ म्हणजे हा फक्त काही शिक्षण आणि नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर ह्या देशातील सत्तेमध्ये वाटा आणि मेन साधन संपत्तीमध्ये वाटा, ते अजूनही कॉन्सेप्ट फुलफिल झालीच नाही. हा एक प्रश्न आहे. आणि जो दुसरा प्रश्न आहे की आमच्या हिस्स्याचं आरक्षण खाल्लंय, हा याला कुठलाही आधार नाही आहे. मला आश्चर्य वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या पदावरती विराजमान असणाऱ्या व्यक्तींनी हे स्टेटमेंट करावं आणि तेही स्टॅटिस्टिकल कुठलाही डाटा उपलब्ध नसताना. बघा, बाबासाहेब जे काही रिझर्वेशन जे काही बोलायचे संसदेमध्ये ते डाटाच्या आधारावरती बोलायचे. विदाऊट डाटा ते म्हणजे एकही पॉइंट ठेवायचे नाही. तुम्ही डाटा नसताना केवळ हवेत बोलता, म्हणजेच तुम्ही दिशाभूल करणारा निर्णय दिला आणि संभ्रमाची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे लोकांमध्ये. म्हणून कोणीही कोणाच्या हिस्स्यामधलं आरक्षण खाल्लेलं नाही आहे. हा मला पुन्हा एक मुद्दा इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जाणवतो मॅडम. खरं तर इथे सुरुवातीपासूनच या ठिकाणी हे नियोजन केलं. एक मिनिट ऐका ना थोडंसं. तुम्ही म्हटलेलं की नोकऱ्या शिक्षणमध्ये आता जिथे कंत्राटी पद्धत झालेली आहे तिथे कुठे रिझर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, रिझर्वेशनचा फायदाच मिळालेला नाही. मातंग बांधवांनी कशासाठी म्हणजे आपला लढा लढायला पाहिजे ते तिथे मुद्दा घेऊन आले. त्यांचे हे जे प्रतिनिधी आहे, जे नेते मंडळी आहे, ते असे फलक घेऊन अबकडं करा म्हणून. अरे कुठे खेळणार तुम्ही अबकडं? कुणाचं अबकडं तुम्ही करणार? इथे शाळा बंद होत आहे, तुम्हाला शिक्षण नाही, तुमच्यासाठी पॉलिसीज राबवल्या जात नाही तुमच्या विकासासाठी. ठीक आहे, तुमच्यापर्यंत त्या पॉलिसीज पोहोचू दिल्या जात नाही. रिझर्वेशन तर दूरचीच गोष्ट झाली. हा एक पॉईंट झाला. दुसरं म्हणजे कंत्राटीमध्ये कुठे आहे? म्हणजे जिथे रिझर्वेशनच नाही, रिझर्वेशन संपवण्याचा घाट ओतला आहे, हा फक्त जातीमध्ये विभागून ठेवत आहे. आणि तिथे जे आहे आता बघा, इथे म्हणजे आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे अनेक. जसं आता तुम्ही बंजारा समाज घ्या, बंजारा, वंजारी, धनगर, त्यांना सेपरेट 2% आरक्षण असून सुद्धा आम्हाला एसटी मध्ये टाका, आम्हाला ओबीसी मध्ये टाका, ते मराठा म्हणते आम्हाला ओबीसी मध्ये टाका. अशा प्रकारचं सगळं वातावरण सुरू असताना देखील तुम्हाला 13% मिळालेलं आहे ना, तरी तुम्ही 2%-3% साठी असं भांडता. तुम्हाला शून्य, म्हणजे तुम्ही शून्यासाठी लढत आहात. म्हणजे तुम्ही अबकडं नाही, 0 0 ब 0 क 0 डी. म्हणजे हे जे 4 आमदार आहे त्या दिवशी फलक घेऊन होते, पूर्ण मातंग
कम्युनिटीचा सत्यानाश करायला निघालेला आहे, त्यांच्या विकासाचा मार्ग अडवायला निघालेला आहे. सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आलेलं आहे, सुप्रीम कोर्टने आदेश दिला असता राज्य सरकारांना, जे 1996ला चिन्हयाच्या जजमेंटमध्ये होतं की यांचा विकास झाला नाही, तुम्ही म्हणता की यांना लाभ मिळाला नाही, तर त्यांचा लाभ मिळाल्यासाठी तुम्ही सरकारी शाळेचा विकास केलाय का? त्यांच्या म्हणजे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत वंचित घटक जो राहिलेला आहे, तुम्हाला तर जाती देखील माहिती नाही. सुप्रीम कोर्टनी जाती मागवल्या का? 59 जाती. त्यांची संख्या किती आहे ते मागवली का? 75 वर्षामध्ये त्यांचा विकासाचा इंडेक्स मागवला का? ह्या सगळ्या बाबी बघायला पाहिजे होता की नाही? म्हणजे इथे फक्त अबकडचं हे जे एक वातावरण तयार करण्यात आलेलं आहे, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमच्या जाणाऱ्या नोकऱ्या आधी वाचवा. मातंग बांधवांनी जो बॅकलॉग भरला गेलेला नाही आहे, जो नॉट सुटेबल फाउंड आतापर्यंत 75 वर्षापर्यंत आमच्यावरती जे तुम्ही कॅन्डिडेट ते सुटेबलच नाही म्हणून IFS असं म्हणतात ना, नॉट फाउंड सुटेबल कॅन्डिडेट, तो डाटा तुम्ही का मागितला नाही? बॅकलॉग भरण्यासाठी तुम्ही आंदोलन का करत नाही? अरे वर्गीकरण पेक्षा ते आमचा बॅकलॉग का भरण्यात आला नाही त्यासाठी आंदोलन करा, श्वेतपत्रिका काढा, सरकारला मजबूर करा की त्यांची दालनं हालायला हवीत. नक्की. पण ते तसं करणार नाही, कारण हे जे आहे विशिष्ट RSSच्या माध्यमातून प्रभावित झाले. आता बघा, मी तुम्हाला हे पुस्तक दाखवते. उपवर्गीकरणचा निर्णय याच्यातून आलेला आहे, जे बंच ऑफ थॉट्स, आणि हे अनुवाद केलेलं भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र, सगळ्याची मानसिकता याच्यामध्ये आहे. कारण याच्यामध्ये गोळवळकर म्हणतात रिझर्वेशन हे आर्थिक निकषावरती असायला पाहिजे. आता हे उपवर्गीकरण जे झालेलं आहे, मी तुम्हाला सांगते, याची अंतिमतः वाटचाल कशामध्ये होईल? परिणिती. याची अंतिमतः परिणिती रिझर्वेशनला जितकं बदनाम करण्यात येईल, जितकं संभ्रम निर्माण करण्यात येईल आणि अनुसूचित जातीला जितकं यांचं विघटन करून एकमेकांमध्ये द्वेष पसरवता येईल, तेव्हाच त्यांचा मनोवाद मजबूत होईल, हे त्यांना माहिती आहे. आणि त्यासाठी पोषक वातावरण बनविण्यासाठी हा त्यांनी निर्णय दिलेला आहे. आणि याची परिणिती जी आहे ते रिझर्वेशन संपविण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये होणार आहे.